Hello friends, myself Sarika Chowgule. Today we are going to learn our 12th standard last poem 2.6 Money written by William H. Davis on page number 122. See friends, first the information about poet. William H. Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a stump or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. After several years of a wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer, and other poems. See second paragraph. The poem Money tells us about the rich man who wants to be a poor man to find a real happiness. It is when we do not have money or have lost our money, we realize how important the money is. At the end, the poet says that now he doesn't have money. He has two friends, though they may be few. विद्यार्थी मित्रांनो, विल्यम एच डेव्हिस यांनी मनी म्हणजेच पैसा या कवितेमध्ये श्रीमंत व्यक्तींबद्दल बोललेले आहेत. तो स्वतः एक श्रीमंत व्यक्ती आहे, पण त्या कवींना असं वाटतं की खरंच जर जीवनात समाधान मिळवायचं असेल, एक समाधानी जीवन जगायचं असेल, तर त्या ठिकाणी गरीब असणं महत्त्वाचं आहे. कवी म्हणतात की आज श्रीमंत आहे पण मला समाधान मिळत नाही आहे माझ्या जीवनामध्ये. त्याने अपेक्षा व्यक्त केलेली आहे, मला खरं समाधान, जीवनातला खरा आनंद मिळवण्यासाठी गरीब होण्याची इच्छा आहे. पुढे कवी सांगतात, ज्यावेळेला आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेला त्या पैशांची गरज आपल्या लक्षात येते. म्हणजे कवी स्वतःबद्दल आणि सगळ्यांबद्दल सांगतात, ज्यावेळेला आपल्याकडं पैसा असतो, आपण श्रीमंत असतो, त्यावेळेला पैशाची किंमत आपल्याला कळत नाही. खरं महत्त्व पैशाचं जे आहे, ज्यावेळेला आपण पैसे खर्च केलेले असतात किंवा आपल्याकडं पैसे नसतात त्यावेळेला आपल्याला त्या पैशांची गरज, त्याची उपयुक्तता, त्याचं महत्त्व लक्षात येतं. पण शेवटी या कवितेत कवींनी सांगितलेलं आहे, आज माझ्याकडे म्हणजेच कवींच्याकडे पैसे नाहीत पण खरे मित्र आहेत. ज्यावेळेला पैसा होता त्यावेळेला खूप मित्र होते, पण ते सगळेच मित्र माझ्यासाठी उपयोगी पडणारे असे नव्हते. फक्त माझ्याजवळ पैसा आहे म्हणून येत होते. आज पैसा नाही पण कमी जरी मित्र असले तरीसुद्धा ते खरे मित्र आहेत, जीवाला जीव देणारे मित्र आहेत आणि एक मैत्रीचा अर्थ जाणणारे असे हे मित्र माझ्याजवळ आहेत. फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट अवर पोयम. सी पेज नंबर 122. फर्स्ट स्टांजा. When I had money, oh, I knew no joy till I went poor, for many a false man as a friend came knocking all day at my door. In this first stanza, one difficult word, knocking, means to hit or come. म्हणजेच दार ठोठावणे, वाजणे, बेल वाजवणे या पद्धतीनं. And O is a archaic spelling of OH. विद्यार्थी मित्रांनो बघा, when I had money oh I knew no joy till I went poor. या ठिकाणी कवी सांगतात, जेव्हा माझ्याकडे पैसाच पैसा होता तेव्हा मला आनंद माहीत नव्हता, म्हणजेच मी समाधानी नव्हतो. इथं आय म्हणजे कवी स्वतः या कवितेमध्ये बोलत आहेत. म्हणजे कवी सांगतात, ज्यावेळेला ते श्रीमंत होते त्यावेळेला त्यांना आनंद काय असतो हे माहीत नव्हतं, ते समाधानी नव्हते. पण जेव्हा ते गरीब झाले तेव्हा त्यांना खरं समाधान मिळालेलं आहे. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. फॉल्स म्हणजेच त्या ठिकाणी खोटे
अर्थ इथं चुकीचं नाही आहे, खोटे मित्र होते. फॉर मेनी फाल्स मॅन ॲज अ फ्रेंड. कधी जेव्हा ते श्रीमंत होते त्यावेळेला अनेक जण त्यांचे त्या ठिकाणी खोटे मित्र होते आणि ते सारखं सारखं घरी यायचे. केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. नॉकिंग म्हणजेच दार वाजवणे, त्या ठिकाणी दार ठोठावणे. कशासाठी यायचे दार ठोठावायचे? ते मदत मागण्यासाठी यायचे, पण आनंद देण्यासाठी ते मित्र येत नव्हते. फक्त माझ्याकडे ते मित्र यायचे, त्यांची संख्या खूप होती. दिवसभर ते त्या ठिकाणी माझं दार ठोठावायचे, माझ्या घरी यायचे, माझ्याकडून मदत मागायचे. मी त्यांना मदत करायचो, पण मला त्या ठिकाणी समाधान मिळत नव्हतं आणि त्या ठिकाणी त्या लोकांविषयी मला आपलेपणा, मित्रत्वाचं नातं आहे असं वाटत नव्हतं. See next stanza. Then felt I like a child that holds a trumpet, that he must not blow because a man is dead. I dared not speak to let this false world know. In this second paragraph, there is a one difficult word, trumpet, a brass musical instrument. म्हणजेच तुतारी एक वाद्य आहे हे. या दुसऱ्या स्टांजामध्ये कवी सांगतात, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. या वाक्यामध्ये दोन फिगर ऑफ स्पीच आहेत. एक आहे इन्व्हर्जन आणि दुसरा आहे सिमिली. इन्व्हर्जन म्हणजे काय? वाक्यांची रचना बदललेली असते. देन फेल्ट आय म्हणजेच देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. जेव्हा लहान मुलाला त्या ठिकाणी त्याच्या हातात तुतारी जी आहे ती दिलेली असते आणि लहान मुलांना वाटत असते की हां, ते आता वाजवायचं आहे, त्यामुळं तुतारी वाजवावी. दॅट ही मस्ट नॉट ब्लो. पण त्याला परवानगी दिली जात नाही आहे, म्हणजे त्याला स्वातंत्र्य दिलं जात नाही आहे तिथं. बिकॉज अ मॅन इज डेड. कारण तिथं एका माणसाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळं आवाज काही करायचा नाही आहे. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ल्ड नाऊ. इथं दोन अर्थ आहेत. एक, माणसाचा मृत्यू झालेला आहे म्हणून त्या लहान मुलाला तुतारी वाजवू दिली जात नाही आहे. हे एक्झाम्पल जे आहे ते लाईक हा शब्द वापरल्यामुळं सिमिलीचंही एक्झाम्पल आहे. देर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन द पोएट अँड चाइल्ड. आणि इन्व्हर्जनचं काय आहे? फेल्ट आय म्हटलेलं आहे, तिथं आय फेल्ट येतं. देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स ट्रम्पेट. हे इन्व्हर्जन करेक्ट प्रोज ऑर्डर झाली. आणि सिमिलीचं एक्झाम्पल म्हटलात तर देअर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन चाइल्ड अँड अ पोएट. हे झालं आता फिगर ऑफ स्पीचच्या बाबतीत. पण बघा, या स्टांजामध्ये कवी सांगतात, जेव्हा कवी श्रीमंत होते तेव्हा त्यांना वागण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. इथं लहान मुलाबरोबर तुलना केलेली आहे. लहान मुलाला मोठी माणसं त्यांना हवं ते करू देत नाहीत. तसं या जगामध्ये कवीच्या आजूबाजूला ही खोटी माणसं आहेत, हे खोटे मित्र आहेत. आणि मग या कवीला त्या ठिकाणी त्याचं स्वातंत्र्य नाही, त्याला वागायचं कसं हे ठरवायचं स्वातंत्र्य नाही. कारण या खोटेपणामुळं, या खोटेपणाच्या जगामध्ये कवीकडे त्या ठिकाणी बोलण्याचं धाडसही नाही. आय डेअर नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ल्ड नाऊ. आणि हे लोक सारखं सारखं येत आहेत कवीकडं, त्यामुळं कवीला ह्या खोटेपणा दाखवून द्यायचंही धाडस कवीकडं नाही आणि तो तसं करूही शकत नव्हता. कारण कवीला वाटायचं काहीतरी वाईट घडेल. म्हणजे ज्या वेळेला एखादी व्यक्ती मेलेली असते त्यावेळेला लहान मुलांना शांत बसवलं जातं, कसलाही आवाज करू दिला जात नाही. तसं इथं एकीकडं लहान मूल मेलेली व्यक्ती आहे म्हणून बोलू दिलं जात नाही, ही एक बाजू आहे. आणि दुसरीकडं या खोट्या लोकांचा चेहरा, या खोट्या लोकांचा, खोट्या मित्रांचा चेहरा कवी जगाला माहिती करून देऊ शकत नाही. कारण कवीकडं ते धाडस नाही आहे बोलण्याचं. काहीतरी वाईट घडेल, काहीतरी दुःख
दुःखद घडेल असं कवीला भीती आहे. त्यामुळं तो स्वतःला व्यक्तही करू शकत नव्हता त्या लोकांकडं. मित्र म्हटल्यानंतर कसं आपलं मन जे आहे ते आपण मित्रांकडे मोकळं करत असतो, आपले विचार आपण मित्रांना सांगत असतो. पण कवीला हे स्वातंत्र्य नव्हतं. कवी हे काहीही करू शकत नव्हता ज्यावेळेला कवी श्रीमंत होता त्यावेळेला. पण गरीब झाल्यानंतर कवीला हे सगळं जीवनाचं समाधान, जीवनाचा आनंद मिळत गेलेला आहे. सी नेक्स्ट स्टांजा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मॅन्स हार्ट आर एव्हर लाईट अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज about their work from morn till night. In this stanza, there is a difficult word hum. Hum means sing with closed lips. hum म्हणजेच गुणगुणणे. आणि वाईव्स हे अनेक वचन आहे वाईव या शब्दाचं. या स्टांजामध्ये तीन फिगर ऑफ स्पीच आहेत. एक इन्व्हर्जन आहे, दुसरं ऑनोमॅटोपोई आहे आणि तिसरं सिमिली. सिमिली लाईक हा शब्द आलेला आहे. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज. सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन आहे, ते पुअर मेन्स वाईव्स अँड अ बीज. जसं मधमाश्या त्या ठिकाणी गुणगुणतात तसंच या गरीब व्यक्तींच्या पत्नी ज्या आहेत त्या दिवसभर त्या ठिकाणी कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेल्या असतात आणि काम करत असताना त्या गुणगुणत असतात. हम म्हणजेच त्या ठिकाणी ओठ बंद आहेत पण ते गाणं जे आहे ते गुणगुणणं त्यांचं चालू आहे, म्हणजे ते त्यांच्या जीवनामध्ये समाधानी आहेत. हे झालं सिमिलीचं उदाहरण. त्याचबरोबर ते ऑनोमॅटोपोई असेही आहे, कारण हम हा एक साऊंड आहे, तो साऊंड या उदाहरणामध्ये आलेला आहे. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज, ऑनोमॅटोपोइया. आणि इन्व्हर्जनचं एक्झाम्पल आहे मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. म्हणजेच आय हॅव थॉट ऑफ लाईफ मच. म्हणजे इन्व्हर्जनमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर जी आहे ती इनकरेक्ट असते आणि ज्यावेळेला आपण एक्सप्लेनेशन लिहितो त्यावेळेला आपण ती ऑर्डर करेक्ट करून त्याचं एक्झाम्पल लिहित असतो. हे झालं एक्झाम्पल्स या फिगर ऑफ स्पीचचे सगळे. बघा या स्टांजामध्ये मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. कवी या ठिकाणी म्हणतो मी माझ्या जीवनाविषयी खूप विचार केला आहे. आणि अँड सीन, आणि मी पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे? हाऊ पुअर मॅन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. जी गरीब माणसं आहेत त्यांचं मन नेहमी आनंदी असतं. गरीब माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी खूप आनंदी असतात, हे मी पाहिलेलं आहे. म्हणजे कवीने खूप विचार केला आणि पाहिलं आहे, हा समाज, हे जग पाहिलेलं आहे आणि ते म्हणतात गरीब माणसं आनंदी असतात. पुढं म्हणतात अँड हाऊ देअर वाईव्स. वाईव्स हे त्या ठिकाणी पत्नी, वाईफचं अनेक वचन आहे वाईव्स. डू हम लाईक बीज. त्यांची तुलना मधमाशीसोबत केलेली आहे. ते म्हणतात की त्या ठिकाणी या गरीब माणसांच्या पत्नी ज्या आहेत त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात मग्न असतात आणि मधमाशीप्रमाणे आनंदाने गुणगुणत ते त्यांचं काम करत असतात. या स्टांजामध्ये कवीने खरंच गरीब असणं किती महत्त्वाचं आहे आणि गरिबीमध्ये आनंद किती मिळतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. मॉर्निंग टू नाईट म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कामात असतात, पण त्या आनंदी असतात, समाधानी असतात, हे या ठिकाणी कवींनी सांगितलेलं आहे. See next stanza. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich man should come down. In this stanza there are two figure of speech.
inversion and antithesis. Antithesis means opposite ideas. First two lines, poor and rich, are the opposite ideas, and third and fourth line, there is up and down. This is one opposite idea. And there is one example of inversion. Poor men think I need not go up. Here the correct prose order, I think poor man need not go up. या ठिकाणी 3 फिगर ऑफ स्पीच आहे. अँटिथेसिस म्हटलं की विरोधाभास अलंकार आहे. इन्व्हर्जनमध्ये करेक्ट प्रोज ऑर्डर. या स्टांजामध्ये कवी काय म्हणतात? सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ. जेव्हा मी गरीब माणसे आनंदाने हसताना पाहतो, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. तेव्हा श्रीमंत माणसं जी आहेत ती श्रीमंत माणसं नेहमी चिडलेलीच दिसतात. काम व्यवस्थित न झाल्यामुळं खूपच अस्वस्थ असतात ती. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. कवी या ठिकाणी म्हणतात गरीब माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी समाधानी असतात. त्यांना जे मिळालेलं आहे त्यात ती समाधान मानतात. त्यामुळं गरिबांना श्रीमंत होण्याची गरज नसते. सो मच ॲज रिच मॅन शुड कम डाऊन. पण श्रीमंत माणसं जी आहेत ती श्रीमंत माणसं मनाने नक्कीच गरीब असतात. त्यांना श्रीमंती वाढावी असं वाटतं. इथं बघा खूप महत्त्वाचं हे वाक्य आहे. कवी म्हणतो की गरीब माणसांना श्रीमंत व्हायची इच्छा नसते, ते आहेत त्यात समाधानी असतात. पण श्रीमंत माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी त्यांची श्रीमंती वाढावी, पैसा वाढावा यासाठीच प्रयत्न करत असतात. मग त्यांचा हा विचार म्हणजेच ते विचारानं मनानं खूप गरीब आहेत हे इथं कवींना सांगायचं आहे. सी लास्ट पॅरेग्राफ. When I had money, oh, my many friends proved all untrue. कवी या ठिकाणी शेवटच्या स्टांजामध्ये सांगतात, जेव्हा माझ्याकडे पैसाच पैसा होता, खूप पैसा होता, तेव्हा माझ्याकडे खूप मित्र होते. पण ते सगळे मित्र कसे होते? खोटारडे आहेत हे त्यांनी सिद्ध झालं आहे. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. पण ते खोटारडे आहेत हे सिद्ध झालं आहे. बट नाऊ, परंतु आत्ता, आय हॅव नो मनी, ओ, आत्ता माझ्याकडं पैसे नाहीत. माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आज जरी माझ्याकडे मित्र कमी असले तरी जे आहेत ते मित्र खरे आहेत आणि ते विश्वासू मित्र आहेत असं कवींनी शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. हिअर धिस पोयम, होल पोयम टेल्स अबाउट द रिच मॅन who wants to be a poor man because he wants the real friendship and real happiness, and he know that real happiness and real friendship he should got in a poverty. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये आपण स्पष्टीकरणासोबतच जे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत त्यावरही आपण डिस्कशन केलेलं आहे. ते फिगर ऑफ स्पीच तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. या ठिकाणी आपली पोयम जी आहे ती पोयम कंप्लीट झालेली आहे. हिअर वी विल स्टॉप. थँक्यू.